हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई हा नारा तुम्ही देशभक्तीच्या गाण्यामध्ये किंवा प्रार्थनामध्ये नेहमीच ऐकला असेल. मात्र या वारीच्या परंपरा सोहळ्यामध्ये हाच एक स्वभाव असतो किंवा हीच एक परंपरा असते जी सर्व धर्मियांना एकत्र आणते आणि या एकोपाचा संदेश देणारी साखळीपीर मंडळामार्फत काढण्यात आलेली ही दिंडी जे बघू शकतो आपण की हिंदू सिख मुस्लिम ईसाई हे सगळे एकत्र या दिंडीमध्ये आहेत. त्यासोबतच संविधानाचा देखील एक फलक आपल्याला या दिंडीमध्ये पाहायला मिळत आहे. याचे आयोजक शवानी माळवतकर आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही दिंडी निघालेली आहे. काय संदेश असतो आत्ताच्या राजकीय परिस्थिती पाहता ही खूप महत्त्वाची दिंडी मानली जाते. नक्कीच ही खूप महत्त्वाची दिंडी आहे. आपण साखळी तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आणि शिवमहोत्सव समिती राष्ट्रीय एकात्मता व सर्व धर्म समभावासाठी नेहमीच काम करत असते. ह्या दिंडीच्या निमित्ताने आपण असा संदेश देतोय की आम्ही याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख बौद्ध ख्रिश्चन असे सगळे एकत्रित ही दिंडी पायी चालतोय. या दिंडीचं स्वरूप असं आहे की आपण तुकाराम महाराजांना अभिवादन केलंय. त्यानंतर आपण ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन केलंय. तुकाराम महाराजांचे समकालीन अंगारशा बाबा जिथं आळंदीवरून पालखी निघाली की जिथं एक स्टॉप घेते तिथं आपण आता अभिवादन करणार आहोत. आणि ह्या दिंडीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की मुस्लिम बांधव मस्जिदच्या वतीने वारकऱ्यांना जेवण देणार आहे. आणि ते जेवणाचं पण स्वरूप असं आहे की मुस्लिमांचा जो एक पदार्थ असतो व्हेज बिर्याणी आणि शिरकुर्मा याचं जेवण आपण त्यांना देणार आहोत. त्याच्यासोबतच मुस्लिमच्या मार्फत त्यांच्याकडनं ही सेवा ही दिली जाते वारकऱ्यांना. हो हो बरोबर. आपल्यासोबत वारकरी देखील आहेत जे या वारीमध्ये चालत आहेत. काय सांगणार या वारी बद्दल तुम्ही या वारी नहीं इस वारी के बारे में इस दिंडी के बारे में आप क्या कहना चाहोगे? अब यही कहना चाहिए कि वही जैसे संत महापुरुषों के उनके उपदेश के मुताबिक उनके जन्मदिन उनके उपदेश के मुताबिक जैसे धर्म की यात्रा पे है तो सत्संगत का सहयोग और समाज का सहयोग के साथ में ऐसे कार्यक्रम में हर एक समाज को सहयोग देना चाहिए और हर एक समाज का फर्ज बनता है कि वो एक दूसरे को सहयोग करें और इस धर्म के ऊपर किसी का भी कार्यक्रम है उसको सफल बनाने में अपना सहयोग दें. और हमारी तरफ से हमारे श्री गुरु सिंह सभा गणेश पेट गुरुद्वारे के अंदर कल से लंगर चला रखा है. उनकी सेवा हो रही है. कितने वारकरी को आपने सेवा दी है अब तक लंगर में? वो चल रहा है सवेरे कल से लंगर चल रहा है 24 घंटे. हाँ जी. मतलब वो काउंट नहीं है उसका? नहीं काउंट नहीं है. ऐसे 1000-1500 लोगों का बनाया था. अब कितने का आए हैं क्या नहीं हम तो इधर आ गए. चल रही सेवा. तुम्ही देखील या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहात. आताची सध्याची परिस्थिती पाहता मुस्लिम आणि हिंदूमध्ये जे द्वेष पसरला जातोय त्यामधनं तुम्हाला काय वाटतं? या दिंडीमधनं तुम्ही काय संदेश देऊ शकता? इस्लाम ने सांगितलंय की कुछ लोग जगह की हदों को वतन कहते हैं. इब्ने आदम का तो सारा जहां होता है. म्हणजे एकच स्त्री आणि एकच पुरुषापासून सर्व आपण जो आहे जन्म झालेला आपण आपसात भाऊ आहोत. आणि त्याच अनुषंगाने तुकाराम महाराजांनी सांगितले आजी माझी एकच विण आम्ही कसे भिन्न भिन्न म्हणजे एकाच विणीतनं आम्ही सगळ्यांची उत्पत्ती झालेली आहे. अभंग पण येतात. हो मी सुपी वारकरी विचार मंचाचा सेक्रेटरी या नात्याने बोलतोय. आणि माऊलींनी ज्या विश्वात्मक देवेला त्या प्रसाद मागितलाय त्यांनी जो महायज्ञ केला तो प्रसादाचा यज्ञ केलेला आहे. आणि ईश्वर निष्ठांना जे काय त्यांनी सांगितलेलं आहे या खालप्रवृत्तीविषयी त्यांनी सांगितलेलं आहे त्याला आज अख्ख्या जगाला आज गरज आहे. आज इस्रायल इराण युद्ध चालू आहे. युक्रेन रशिया युद्ध चालू आहे. पण आज महाराष्ट्र आणि इव्हन भारताची संत परंपरा आहे तीच सगळ्या अख्ख्या जगाला टिकू शकते अशी आमची धारणा आहे. आणि ती जगभर पोहोचावी. आमचं एक ब्रीद वाक्य आहे की नको जात पंथ नको भेदभाव तोची खरा माणूस ज्याचे माणुसकीचे भाव. अशा अनुषंगाने पुणे जे जिथं पिकतं त्या अख्ख्या जगभर विकतं. पुणेकर आहोत आणि पुण्याच्या या अनुषंगाने एक विचाराचा वारसा घेऊन आम्ही गेली 5 वर्ष 7 वर्ष वाटचाल करत आहोत. आणि असं हे काम आहे. ही राष्ट्रीय एकात्मता दिंडी जी संतांच्या विचाराने संविधान निर्माण झालेलं आहे. संतांच्या विचारांनी सहिष्णुतेने ममतेने आणि जे काय समता आहे ती संविधानामध्ये झाल्याने तीच वारकरी आणि सुफी संप्रदायाची आहे. घेऊन तुम्ही आता या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहात. नाना काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे ही प्रथा चालते मात्र आता ह्या संदेश देण्याच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला ह्या
बदल होताना दिसतोय का या तुमच्या परिसरामध्ये असेल, तुमच्या विभागामध्ये असेल? आता मुद्दा असा आहे की आपला जो देश आहे याची लिखित किंवा माहिती 5000 वर्षाची आपल्याला परंपरा माहिती आहे. जगातल्या सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक आपल्या भारतात राहायला आहेत, महाराष्ट्रात राहायला आहे. आणि त्याच्यामध्ये मी ज्या नानापेठ शहराच्या पूर्व भागात राहतो तिथं सगळेच आहेत. म्हणजे पारशांची आगेरी आहे, जूनचं मंदिर आहे, तुकाराम महाराजांचं आहे, हे सगळं आहे. आता याच्यामध्ये परंपरेने पिढीजात सगळी मंडळी एकत्र राहत होती. पण काही मंडळींनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो विद्वेष निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे तो थांबवण्यासाठी ही परंपरेचं दर्शन देतोय. सुरू ठेवावी असं. हा, म्हणजे त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबा तुकोबा शिवबाचा महाराष्ट्र धर्म जपावा. जे राष्ट्रग्रंथ जे संविधान आहे त्याच्या अनुषंगाने जगण्याचं हे करावं. कारण त्या राष्ट्रग्रंथात बारीक सारीक भारताच्या परंपरेची नोंद आहे. तर त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आणि आमचं हिंदुत्व हे रायगडाकडे आणि पंढरपूरकडे जाणार आहे. आणि पिढ्यानपिढ्या आम्ही रामराम म्हणतोय. खूप धन्यवाद. तर एकूणच हा एकोपाचा संदेश देणारा ही दिंडी पुण्यात निघालेली आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीपुढं त्यांच्या पादुकांचं दर्शन घेत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे. आता ही दिंडी त्यांच्या मंडळाकडे प्रस्थान करत आहे. मात्र एकत्रित भावाचा संदेश देणारी ही दरवर्षीप्रमाणे चाललेली दिंडी एक वेगळा संदेश या समाज माध्यमांना देऊन जाते. पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स.